करण्यासाठी खास आला आहात. नेमकं जे आपला सौंदर्यीकरण होणार आहे आणि काय काय होणार आहे याची जरा माहिती दिली तर बरं होईल. आज मी महाडला मुद्दामून 14 तळ्याची पाहणी करायला आलो. आणखीन 1-2 महिन्यानंतर पुन्हा येईल, पुन्हा 2 महिन्यानंतर येईल. हा एक ऐतिहासिक क्षण जो 20 मार्चला मला अनुभवायचा आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे. मी जवळपास 56 कोटी रुपये दिलेत. तेही काम होईलच, परंतु आताही माझ्या डिपार्टमेंटकडून मी आणखीन त्यांना 40 कोटी रुपयाची आणखी भरघोस अशी वाढसुद्धा केलेली आहे. म्हणून जे जे चांगलं करता येईल मला ते करायचा माझा प्रयत्न आहे. म्हणून इथलचं असेल, कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, इथलच्या नागरिकांच्या काही सूचना असतील, या सगळ्यांच्या गोष्टीची दखल घेणं हे माझं काम आहे. म्हणून हे फक्त एखादी वास्तू बनवतो असं नाही, तर बाबासाहेबांचं आंदोलनाचं एकमेव ठिकाण जिथून सुरुवात केली त्या ठिकाणाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम झालं पाहिजे. हा माझा त्याच्या मागचा संकल्प आहे. 20 मार्चच्या आधी संपूर्ण काम होईल. 20 मार्चला दुपारी 11 वाजता याचं लोकार्पण होईल. हे अधोरेखित आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. सर, रायगड जिल्ह्यात भरत गोगावले पालकमंत्रीपद झालेत. सगळ्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात. आपण काय सांगाल? भरत हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तो पालकमंत्री व्हावा अशी आमची मनोमन इच्छा होती. ती आज पूर्ण होते. मला निश्चित वाटत होतं, 4 दिवसापूर्वीसुद्धा त्याला सांगितलं की तू होशील, 100% होणार आहेस. आणि त्याची घोषणा काल झाली. मलाही आनंद झाला. आताही मी महाडला येताना पाहिलं आहे. उद्या भरत गोगावले इथं येत आहेत. परंतु पूर्ण महाड त्या मतदारसंघामध्ये सगळीकडे आज त्याचे बॅनर लागलेत. प्रत्येक कार्यकर्ता खुश आहे. आणि उद्याचा जल्लोष मला वाटतं महाराष्ट्रातल्या एकमेव असा पालकमंत्री असेल की एवढ्या भव्य प्रमाणात त्याचं स्वागत होईल. सर, मी विरोधी पक्ष राहील म्हणून काम करेन, काय सांगाल आपण? बघा, शरद पवार साहेब मोठे नेते आहेत. ते कधी कोणतं वक्तव्य करतात, कोणत्या दिशेला जातात महाराष्ट्र जाणतोय. म्हणून जोपर्यंत ते ठाम भूमिका घेत नाहीत तोपर्यंत त्यांच्या बोलण्यावर एवढा विश्वास ठेवावा असं ते व्यक्तिमत्व नाही आहे. म्हणून ते दिशा दाखवतात एकाकडे जायची आणि जातात दुसरीकडे. हा त्यांचा असलेला स्वभाव आहे. म्हणून ते विरोधी पक्षात जास्त काळ राहतील असं मला वाटत नाही. मुंबई गोवा महामार्गाचं काम आता सध्या अर्धवट आलेलं आहे, स्थितीत आहे. परंतु आता गणेशोत्सव सुद्धा आलेलं, चाकरमान्यांना दिलासा मिळाला. कालच CM साहेबांनी या संदर्भामध्ये बैठकही घेतलेली आहे. आणि मला वाटतं आज कॅबिनेटमध्ये त्याची चर्चाही बी झालेली आहे. म्हणून याला गती द्यायचं काम सरकार निश्चित करत आहे. सर्वसामान्य माणसाची अडचण व्हावी हा सरकारचा कधी हेतू नव्हता ना नाही. जो कोणी याला कारणीभूत असेल किंवा काही जे काही अडचणी येत असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार जरूर करेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.